ये घटना दर्शाती है कि प्रशासनिक लापरवाही और राजनीतिक इच्छा शक्ति की कमी के कारण गरीब और जरूरतमंद महिलाओं को उनके हक से वंचित होना पड़ रहा है। श्रमिकों और महिलाओं को सुरक्षा सामग्री के डिब्बे एवं कंटेनर वितरित करने की योजना के बावजूद हजारों महिलाएं खाली हाथ लौटने को मजबूर हुई, जिससे उनका असंतोष स्वाभाविक था। युवा कांग्रेस के जिला अध्यक्ष शांतनु धोटे द्वारा स्थिति को सुधारने के प्रयास किए गए, लेकिन प्रशासन की ओर से उचित जवाब नहीं मिला। सर्वर डाउन होने की बात कही गई, लेकिन यह प्रशासनिक अक्षमता का संकेत देता है। यह भी स्पष्ट हुआ कि बड़े नेताओं के प्रचार के लिए संसाधन उपलब्ध होते हैं, लेकिन गरीब जनता के लिए वही प्रदानहीन दिखाई जाती। महिलाओं का डटे रहना और न्याय की मांग करना यह साबित करता है कि अब वे अपने अधिकारों के प्रति जागरूक हैं। प्रशासन और सरकार की यह जिम्मेदारी बनती है कि वे बिना किसी बहाने के इन लाभार्थियों तक उनकी आवश्यक सामग्री जल्द से जल्द पहुंचाएं। आगे देखने वाली बात होगी कि प्रशासन इस विरोध के बाद किस तरह की कार्रवाई करता है और आम जनता की समस्याओं को कितनी गंभीरता से लेता है। वह समाज में प्रशासनिक उदासीनता और जरूरतमंदों के प्रति सरकार के रवैये को उजागर करता है। ये कोई अकेली घटना नहीं है, बल्कि ऐसी कई योजनाएं कागजों पर तो बहुत प्रभावशाली दिखती हैं, लेकिन जब उनका क्रियान्वयन होता है तो वास्तविक लाभार्थी तक सुविधाएं पहुंच ही नहीं पाती। महिलाओं और श्रमिकों के लिए सुरक्षा सामग्री वितरण जैसी योजनाएं उन लोगों के लिए बेहद महत्वपूर्ण है जो रोजमर्रा की मुश्किलों का सामना कर रहे हैं। लेकिन जब इन योजनाओं में पारदर्शिता नहीं होती तो जनता का असंतोष बढ़ता है। यहाँ भी यही हुआ। हजारों महिलाओं ने कठिनाइयों का सामना किया, लेकिन उन्हें उनका अधिकार नहीं मिला। शांतनु धोटे का इस मुद्दे को उठाना और प्रशासन पर सवाल खड़ा करना जरूरी था, क्योंकि जब तक कोई जवाबदेही तय नहीं होगी तब तक इसी तरह समस्याएं बनी रहेंगी। सर्वर डाउन जैसी तकनीकी समस्याएं एक बहाना बन जाती हैं, जबकि असली समस्या प्रशासन की निष्क्रियता और राजनीतिक इच्छा शक्ति की कमी है। इस तरह के विरोध ये संकेत देते हैं कि अब जनता पहले की तरह चुप नहीं बैठने वाली। महिलाएं और श्रमिक अपने अधिकारों को लेकर जागरूक हो रहे हैं और वे अब जवाब चाहते हैं। अब देखना होगा कि प्रशासन इस पर क्या प्रतिक्रिया देता है। क्या वे वाकई कोई ठोस कदम उठाएंगे या फिर ये मामला भी अन्य कई मुद्दों की तरह भुला दिया जाएगा। अच्छा, आपलं चंद्रपूरतील नेत्या लोकांना काय मेसेज आहे, काय संदेश आहे हे सांगा, हे बोला। एक जण बोला, एक जण बोला। आज ही आपल्याला माहिती आहे 3-4 दिवसा अगोदरच महिला दिन साजरा झाला आणि आज ही महिलांची काय परिस्थिती आपण सर्वजण इथे बघतो आहोत। सर्व राजकारणी नेते आले, आपल्याला खूप गोष्टी बोलले। मी सर्वात प्रथम सर्वांना आपला परिचय देतो। माझं नाव शंतनू अजय धोटे, मी जिल्हाध्यक्ष आहे चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचा। आता तुम्हाला वाटणार की काँग्रेसवाले आले बा म्हणून, विषय फक्त पक्षाचा पुरता नाहीये। मी सांगतो, मी सकाळी उठल्या मला माहिती मिळाली, एका आमच्या इथंच सहकार्याने सांगितलं की दादा असा विषय आहे। मी तात्काळ कामावरून इकडे आलो, जसं होतो तसंच। मी सुद्धा जेवण केलं नाही, मी सुद्धा पाणी पिलेलं नाहीये। आता ताईने मला पाणी दिलं, मला बरं वाटलं। मी जसं मला कळलं याबद्दल मी कामगार आयुक्तांना फोन लावला। इथचे जे ठेकेदार जे आहे, हा विषय असा असतो की कामगार आयुक्त जे आहेत ते ठेकेदार नेमतात आणि त्या ठेकेदारामार्फत हा वाटप होतो। ठेकेदार इच्छे आहेत, पगारिया म्हणून ठेकेदार आहेत। आज त्यांच्याकडे कुठेतरी यांच्या त्या ठेकेदारांच्या हे मुलं आहेत इथं उपस्थित, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या इथं कोणाचं तरी डेथ झाली आहे, कोणी मरण पावलंय, त्यामुळे ते इथं उपस्थित झालेले नाही आहे। आता आज हेच गोष्टीचं आतापर्यंत येतपर्यंत मी माहिती घेत होती, तुम्हाला पण सुद्धा मगाशी माहिती आहे की तुम्ही बघत होते की मी फोनवर बोलत होतो। इथचा विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यात अधिवेशन चालू आहे, बरोबर।
अधिवेशन चालू असल्यामुळे सर्व मंत्री आणि सर्व आमदार हे अधिवेशनात बिझी आहेत. आज आपलं सरकार हे महायुतीचं आणि भाजपचं सरकार आहे आणि आपल्याला माहित आहे हे लोक श्रेयवादासाठी कधी पण कुठलीच संधी सोडत नाही. आपण बघितलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टींची यांनी संधी सोडलेली नाहीये. तर मला सांगा, आज आपण इथं भोळे लोक सर्व उपस्थित झालेले आहे, तुम्ही कशी अपेक्षा करता की कुठल्या आमदार आणि कुठल्या मंत्र्याशिवाय तुम्हाला या पेटी भेटणार? तुम्ही सर्व साधारणपणे आले की नाही बा इथं बॅनर लागले, पेटी भेटणार, 12 तारखेला भेटणार, 13 तारखेला भेटणार, आयुक्तांनी आपल्या पेटी लावल्या, सांगितलं की या तारखेला पेटी भेटणार, तुम्ही सर्व आले. पण तुम्हाला इथं आमदार खासदार मंत्री दिसतंय, इथं पोस्टर बॅनर दिसतंय नाही. यांचं काम आहे इव्हेंट करणं आणि याच कारणामुळे वरून आदेश निघाला मुंबईवरून सरळ की बा सर्व्हर डाऊन करण्यात यावं आणि सर्व्हर डाऊन करून या लोकांना पेटी सध्या देण्यात नाही यावं. काही दिवसांनंतर जेव्हा हे लोक फ्री होतील, मी सांगतो या 4-5 दिवसानंतर, आता ताई विचारत होत्या की उद्याला परवाला किंवा निर्वाला होतील की नाही, ह्या 4-5 दिवसात सुद्धा होणार नाही. या 20 तारखेपर्यंत अधिवेशन आहे. 20 तारखेनंतर अधिवेशन झाल्यानंतर तुम्ही बघा, नाही इकडचे मंत्री असो आमदार असो येतील आणि खुशी खुशी बघा आम्ही तुमच्यावरती उपकार केलं या रीतीने दाखवतील. अरे राज्यात आज परिस्थिती सांगतो बघा, इथं काही महिला असतील ज्या भाजपलाही मतदान दिलं असेल. विषय ते पक्षाचा नाही आहे, विषय ते माणुसकीचा आहे, म्हणून मी बोलतोय. मला सांगा, एखाद्या माणसाला तुम्ही उपाशी मारवता, तुम्ही त्याला दाखवता परिस्थिती की तो उपाशी झालेला आहे आणि आज तो मरणाच्या स्थितीवर आहे, तेव्हा तुम्ही त्याला एक घास खाऊ घालता. त्याच्यासाठी तर देव झालाच की नाही. हीच परिस्थिती आज संपूर्ण राज्यात त्यांनी आणून ठेवलेली आहे की तुम्हाला कुठेतरी आज मला सांगा का गरज पडते की इतके 3-4 हजार लोक इथे उपस्थित झालेले आहे सर्व. का गरज पडते प्रत्येकाला पेटीची गरज आणि का या लोकांना फॉर्म भरून तुम्हाला हे करायची गरज आहे? म्हणजे कुठेतरी हे जे आज यांची जी नीती आहे की लोकांना मुद्दामून, म्हणजे आज मला सांगा तुम्ही एवढे पायपीट आटपीट केल्या बरोबर, उद्याला तो मंत्री आणि आमदार आला आणि तुम्हाला खुशी खुशी दिल्या. आपण का भोळे लोक, आपण गरीब लोक, आपण कोणी आपल्याला दिलं तर आपण खुश होऊन जातो. अरे नाही बाबा, मला यांनी माझ्या आमदारांनी मला मंत्र्यांनी किंवा माझ्या नेत्यांनी मला पेटी दिली. तुम्ही बघता हा संघर्ष 4 दिवसाचा संघर्ष हा त्यांनीच तुमच्यासाठी उभा केलेला आहे. ते देऊ शकतात की नाही पेटी, लिहिलाय तिथं आधार कार्ड ज्यांचं असेल त्यांनी आतमध्ये यावं, बरोबर प्रत्येका तालुक्याच्या तारखा दिल्या, ज्या ज्या तारखेला त्या त्या तालुक्याचे लोक यावं. नियोजन पद्धतीने काम होऊ शकते की नाही होऊ शकत? आरामात होऊ शकते. कोणाला त्रास द्यायची गरज नाही आहे. इथे पाण्याची सोय सुद्धा होऊ शकते, सरकार करू शकते, असा कुठलाच विषय नाही आहे. पण या लोकांना मुद्दामून तुम्हाला त्रास देणार, कारण जोपर्यंत तुम्ही त्रास भोगणार नाही तर तुम्हाला फळ मिळाल्यावर त्याची किंमत राहणार की नाही. ही मानसिकता, ही सायकोलॉजी आहे त्याच्या मागची. म्हणून इथं सर्वांना सांगतो मी की आज आपण सर्वजण इथं उपस्थित झालेलो आहे आणि मी सुद्धा इथं आहो. मी कुठलं राजकारण करण्याला आलो नाहीये. मला खूप जण म्हणाले की इथं बाईट घे. आता हा विषय सुद्धा मी पत्रकारांना सुद्धा 4-5 फोन लावला, एबीपी माझ्यांच्या लावला, IBN लोकमतच्या लावला. म्हटलं इथं हा विषय चालू आहे, म्हटलं तुम्ही तिथे मंत्री महोदयांच्या विकासाबद्दल काय त्या गोष्टी करताय, पण इथं आज जनता बघा तुम्ही इथं आले का बरं नाही. त्यांना तेच सांगत होतो. ते म्हणाले आम्ही येऊ शकत नाही आहेत कारण की आम्ही अधिवेशनाच्या जे काही गोष्टी आहेत ते कव्हर करतो. म्हणजे तुम्ही बघा टीव्हीवरती सुद्धा आपण बघतो चांगल्याच गोष्टी दिसतात, ह्या गोष्टी दिसतात का? हे टीव्हीवरती यूज देत नाही हे लोक. कारण तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या बघाल तर तुम्हालाही सकारात्मक वाटणार की नाही. अरे विषय खूप आहे. आज सांगा एवढा मोठा विषय, हा महाराष्ट्रात गाजणारा विषय, प्रत्येक जिल्ह्यात गाजणारा विषय आहे, पण याला काही भेटते शिदोरी या विषयाला नाही भेटत आहे. आणि मी ज्या गोष्टी इथे बोलतोय त्या प्रत्येक गोष्ट ही मी राजकारण नाही, ते एक तथ्य बोलतोय. ते तुमच्या मनाला सुद्धा पटेल त्याच गोष्टी बोलतोय. मी इथं फक्त राजकारणाचा विषय म्हणून बोलत नाही आहे. कारण की मला माहित आहे आज मी युवक काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष आहे. मला सुद्धा इथे येऊन तुमचं नेतृत्व करायचं, जिल्ह्याचं नेतृत्व करायचं आहे. तर मला तुमच्यासमोर आज तुम्ही मला पाहिलं आणि उद्या तुमच्या गावात येणार तर तुम्ही म्हणणार नाही बाबा शंतनू दादा काही खरं बोलून गेले. तर आज मी सुद्धा एका नव्या युवाचं राजकारण करू बघू इच्छितो, म्हणून आज इथं आलेला. आता माझं म्हणणं सर्वांना एकच आहे की तुम्ही लोक आता सांगा की आपण इथं करायचं काय. प्रत्येकावेळी एक राजकारण येतो आणि सांगतो अशी अशी गोष्ट आहे, असं असं करा, तसं तसं करा. माझं तसं म्हणणं आहे. लोकशाही मानतो आपण, लोकशाहीमध्ये नेता म्हणतो तीच गोष्ट झाली नाही पाहिजे. लोकशाहीमध्ये जनता म्हणते ती सुद्धा गोष्ट झाली पाहिजे. म्हणून तुम्ही आज इथं उपस्थित सर्व लोक आहात, मी सुद्धा आहो. तुम्ही म्हणाल तुम्ही तुमच्या पाठीशी आहो, फक्त म्हणायसाठी इथं नाही आहो. तुम्ही ज्या गोष्टी म्हणाल त्याच्यासाठी मी इथे तयार आहो. तुम्ही म्हणाल आमच्यासोबत बसा तर मी आज बसतो. तुम्ही म्हणाल का उद्या या मी करतो. पण एक राजकारणी म्हणून नाही तर एक तुमचा जो विषय आहे, तुमची जी संवेदना आहे, तुमचा जी व्यथा आहे आणि तुम्ही या सर्व गोष्टी जे भोगत आहात
त्याला कुठेतरी सपोर्ट म्हणून एक पक्षीय विषय म्हणून नाही तर एका आपल्या जिल्ह्यातल्या महिलांसाठी आपल्या जिल्ह्यातले जेवढेही कामगार लोक आहेत त्यांच्या आवाजच म्हणून इथं सर्वांनी म्हणावं की काय करणं आहे काय नाही आणि त्या रीतीने आपण समोरची वाटचाल करूया. जोपर्यंत कोणताही सरकारी आणि कोणी नाही आणि इथून होणार नाही. इथं आलंच पाहिजे झालंच पाहिजे तेव्हा आम्ही येतो. वकील बघायला घरोघरी येतात आणि आम्हाला ते सूचना देतात. आम्ही तेव्हा आजार नाही इथे आलंच पाहिजे. इथच्या महिलांचं म्हणणं आहे की आम्ही इथून आणणार नाही कारण की इथून जवळपास या ताई या ज्या रात्री 9 वाजता आल्या काल कोणी 10 वाजतापासून आलेले आहे. चिमूरवरून गाडी करून भाडं करून येणं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे किती लागतं सुद्धा वापस जाणं आहे. ठीक आहे एक एकंदरीत असा विषय का सर्वांना इथं आपल्याला इथंच बसणे आहे बरोबर. ठीक आहे मी सुद्धा तुमच्यासोबत इथंच बसतो काही विषय नाही आहे.